मधनं मी शिक्षक आहे आणि मला सर्व समजते आणि हा विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याला मी सांगणार तेच त्याने ऐकलं पाहिजे असं न होता मी पण त्याच्या सहकार्याच्या भूमिकेत, मार्गदर्शकाच्या भूमिकेत जिथे त्याला अडचण आहे तिथं मी मदत करणं अपेक्षित आहे. आजपर्यंत शिक्षणामध्ये असं झालं की मी शिकवणार आणि ते ऐकणार, त्याची इच्छा असेल नसेल मी त्याच्यावर मराठी सांगणार म्हणजे सांगणार, पाढेपाठ करून घेणार म्हणजे घेणार. त्याची जर इच्छा असेल की गणिताचा तास न करता चित्रकलेचा तास करायचा आहे किंवा त्याला काही वेगळं शिकायचं असेल तर शिक्षकाने मुलाची ती मानसिकता समजली गेली पाहिजे. या ट्रेनिंगमधून असं लक्षात येतं आहे की मूल स्वतःहून शिकतंय, फक्त आपण त्याला गायडन्स करणं महत्त्वाचं आहे, त्याला शिकवण्यासाठी प्रेरित करणं महत्त्वाचं आहे. शिक्षकाने काहीही शिकवायचं नाही आहे, शिक्षकाने फक्त त्याला शिकवण्यासाठी सहाय्य करायचं आहे आणि ते कसं शिकतं राहील हे पाहायचं आहे. आपण फक्त पडद्यामागचे कलाकार आहोत, ही भूमिका मला वाटते की आपण इथं निभवायची आहे. कलाकार हा आहे तो विद्यार्थी आहे आणि आपण जो आहे ते डायरेक्टरच्या भूमिकेत इथं दिसतंय. त्यामुळे मला असं लक्षात आलं की या ट्रेनिंगमधून नक्कीच चांगले परिणाम दिसतील आणि मला सर्व समजतंय. हा इगो थोडा बाजूला ठेवून मला एखादी गोष्ट नाही कळत, माझ्या विद्यार्थ्यालाही कळते, मी त्याच्याकडनं शिकू शकतो, तो माझा शिक्षक होऊ शकतो किंवा माझा सहकारी होऊ शकतो. ही भावना ज्यावेळेस आपल्या मनात येईल त्यावेळेस मला वाटतं की हा जो बदल होणार आहे भविष्यवेधी शिक्षणाचा तो नक्की दिसून येईल आणि शिक्षक आणि विद्यार्थी एका पातळीवर मैत्रीच्या नावांतून, मार्गदर्शकाच्या भूमिकेतून आणि सहकार्याच्या भूमिकेतून या तिन्ही भूमिका नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. सदरील तासिकेतून एवढे शिकायला मिळेल.